आदरणीय केंद्रप्रमुख पोपट जाधव सरांनी मगाशी 4 शाळांची नावं घेतली प्रेझेंटेशनसाठी. आमच्या शाळेचं नावच घेतलं नाही, त्यामुळे मी खाली येऊन बसलो. मला वाटलं बिन बुलाए मेहमान आपण याच्यासाठी आहे, पण अनावधानानं ते राहून गेलं होतं आणि सरांनी आता अनाऊन्समेंट करून पुन्हा मला या ठिकाणी निमंत्रित केलं. त्याबद्दल मी सरांना मनपूर्वक धन्यवाद देतो. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. कालच आपण सर्वांनी गुरुपौर्णिमा साजरी केली. आपल्या सर्व गुरुजनांना माझ्याकडून आणि माझ्या सद्गुरू आश्रमशाळेकडून मनपूर्वक नमस्कार. वपू काळेंचं एक वाक्य आहे, नियती एक कोरा करकरीत दिवस सूर्योदयाबरोबर आपल्याला बहाल करते. नियती एक कोरा करकरीत दिवस सूर्योदयाबरोबर आपल्याला बहाल करते. रात्र म्हणजे कालचा फळापासून लख करणारा डस्टर. त्या स्वच्छ फळ्यावर आपण कालचेच धडे का लिहायचे? त्या स्वच्छ फळ्यावर आपण कालचेच धडे का लिहायचे? जो नव्या दिवसाला नव्या मनानं कोऱ्या मनानं सामोरा जातो तोच खरा प्रतिभावंत असतो, तोच खरा प्रतिभावंत असतो. आपण सगळेजण प्रतिभावंत आहात, त्यामुळं आपल्या सगळ्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. आपल्या सर्वांना माहीत आहे की माणूस ज्या वेळेला जन्माला येतो त्यावेळेला त्याच्याजवळ श्वास असतो पण नाव नसतं, आणि माणूस या जगातून निघून जातो त्यावेळेला त्याच्याजवळ नाव असतं पण श्वास नसतं. श्वास आणि नाव याच्यामधलं जे अंतर आहे ते अंतर म्हणजे जीवन आहे. आणि हे जीवन जगत असताना तुम्ही आम्ही आपल्या स्वतःसाठी सुद्धा कधीतरी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. म्हणून मी तुम्हाला आता टाळ्या वाजवायला सांगितलं. पुन्हा एकदा आपल्या सर्वांसाठी एकदा टाळ्या वाजवा. खरं तर समोर वक्ता बोलत असतो, माहिती सांगत असतो, आवडलं की आपण टाळ्या वाजवतो. पण कधी स्वतः विचार करून बघा, एखादं चांगलं काम केलं, एखादं आदर्श काम केलं, आपल्याला ज्या वेळेला आनंद झाला तर आपण स्वतःसाठी कधीच टाळ्या वाजवत नाही. ज्या वेळेला आपण स्वतःसाठी टाळ्या वाजवतो त्यावेळेला एक नवं चैतन्य निर्माण आपल्यामध्ये होतं. त्यामुळे आपल्या स्वतःसाठी सुद्धा कधीतरी आपण टाळ्या वाजवल्या पाहिजेत. त्यासाठीच मी आता हा किस्सा तुम्हाला सांगितला. वेगवेगळ्या शाळा वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत. निपुण भारत जेव्हापासून आलेला आहे, जागतिक दर्जाचं भविष्यविधी शिक्षण. खरं तर निपुण भारत आत्ता आलं, पण गेल्या 5 ते 6 वर्षापूर्वी आपल्या राज्याला शिक्षण सचिव होते माननीय नंदकुमार साहेब. त्यांनी आश्रमशाळांच्यासाठी, राज्यातल्या सगळ्या आश्रमशाळांच्यासाठी हा निपुण भारतचा जागतिक दर्जाचं भविष्यविधी शिक्षण प्रशिक्षण आयोजित केलेलं होतं. 4 दिवसाचं निवासी प्रशिक्षण संपूर्ण राज्यात झालं. त्यावेळेला राज्यातल्या सगळ्या आश्रमशाळांचं प्रशिक्षण झालं. त्यावेळेला 1 महिना मी या प्रशिक्षणासाठी RP म्हणून गारगोटीला काम केलं. त्यामुळे निपुण भारत म्हणजे काय, जागतिक दर्जाचं भविष्यविधी शिक्षण म्हणजे काय आणि ते कसं राबवलं पाहिजे याची बऱ्यापैकी मला माहिती होती. आणि तेच प्रशिक्षण पुन्हा शासनानं सगळ्याच शाळांसाठी, फक्त आश्रमशाळांसाठी नाही तर जिल्हा परिषदेच्या किंवा इतर शिक्षण विभागाच्या सगळ्याच शाळांसाठी ते लागू केलं. त्याच्यामध्ये सरांनी मगाशी सांगितलं की मूल हे स्वतः शिकतं. एक आपला गैरसमज असा असतो की आम्ही मुलांना शिकवतो, पण आपण मुलांना नाही शिकवत, मूल आपोआप शिकत असतो. त्याच्यातच एक उदाहरण सांगतो. विद्यार्थ्यांना जर सांगितलं की बाळांना तुम्ही आता समजा एक 5वीचा विद्यार्थी आहे का 6वीचा विद्यार्थी आहे, त्याला जर सांगितलं की एका बाजूला असे प्रश्न विचारा त्याला की तुला जेवायला कोणी शिकवलं, तुला चालायला कोणी शिकवलं, तुला बोलायला कोणी शिकवलं, तुला सायकल चालवायला कोणी शिकवली, असे अनेक प्रश्न विचारा. आणि ते कुणी शिकवले आणि स्वतः शिकलास का कुणी शिकवले, अशी जर प्रश्न तुम्ही विचारले तर तुम्हाला उत्तर त्याचं मिळेल. जवळजवळ 80 प्रश्नांची उत्तरं तो स्वतः शिकलेला असतो. अनेक गोष्टी तो स्वतः शिकलेला असतो. म्हणजे आज या निपुण भारतच्या निमित्तानं आपलं काम काय, सुलभकाच आहे. सरांनी मागाशी सांगितलं की मुलाला ते मोकळं सोडा, त्याला करू दे. सुलभकाची भूमिका आपण निभावूया. तो जिथं चुकेल तिथं त्याला मार्गदर्शन करूया. आणि याचाच भाग म्हणजे वेगवेगळे शाळेमध्ये उपक्रम घेणं. आणि त्याचाच भाग म्हणजे आम्ही आमच्या शाळेमध्ये दरवर्षी वेगवेगळे उपक्रम घेतो. वर्षभरात नाही म्हटलं तरी किमान आमचे 8 ते 10 उपक्रम होतात. आणि तेही उपक्रम आम्ही असे सर्वसामान्य नाही तर अगदी उच्च दर्जाचे सगळ्या मुलांना त्याच्यामध्ये सामावून करून घेतो. त्याचा परिणाम असा होतो की आमच्या शाळेतली मुलं जी आहेत ती 100% उपस्थित राहतात. उपक्रमाच्या निमित्तानं वेगवेगळी कौशल्य त्यांची विकसित होत आहेत. मी शहरामध्ये जवळजवळ 15 वर्ष काम केलं. ते काम करत असताना एक किस्सा तुम्हाला सांगतो, आपल्या सगळ्यांना माहित आहे
की मध्यंतरी पुष्पा पिक्चर निघाला होता. तो पुष्पा जो पिक्चर होता, तो पिक्चर निघाला त्याची क्रेज एवढी वाढलेली होती की मुलं सगळी असं असं चालायची बघा, सगळ्यांना माहीत असेल. हां, असा खांदा वर घ्यायची आणि पाय असा फेगडा टाकायची, सगळ्या मैदानात तशी मुलं चालायची. मी ते बघितलं, एक दोघा तिघांना मुलांना विचारलं, बाळा इकडे म्हणजे हे काय झालंय, देवाने तुम्हाला एवढं चांगलं शरीर दिलेलं आहे, तुम्ही असं वाकडं का चालताय. तर त्या पोरांनी मला सांगितलं की सर हा पुष्पा आहे. म्हणजे हा पुष्पा आहे म्हणजे नेमकं काय. तर सर म्हणजे पुष्पा पिक्चर निघाला आणि त्याच्यातला पुष्पा असा चालतो. म्हणजे माझ्या काही लक्षात आलं नाही. म्हणजे ठीक आहे, आपण पिक्चर तो बघावा. मग मी इथं मानकेश्वर थिएटरला गेलो, पिक्चर लागला होता, पिक्चर बघितला आणि पिक्चर बघितल्यानंतर लक्षात आलं की हा जो पुष्पा आहे हा पुष्पा चंदन तस्कर आहे. आणि हा चंदन तस्कर काही मुलांचा आदर्श होऊ शकत नाही आणि मुलांना काहीतरी मार्गदर्शन याविषयी केलं पाहिजे. आपले आदर्श हे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे आपले आदर्श असले पाहिजे. आणि हा चंदन तस्कर मुलांचा आदर्श कसा काय होऊ शकतो या विचारात होतो. तोपर्यंत मला सोशल मीडियावर एक कविता पुष्पा नावाची वाचायला मिळाली. कविता खूप सुंदर होती, त्याचा मतितार्थ एवढा छान होता की त्याच्यावर ते वाचलं मुलांनी त्याचा 100% त्याचा परिणाम होईल अशी ती कविता होती. पण ती कविता एका साध्या फलकावर, शाळेच्या फलकावर लिहिलेली होती, पण अक्षर काही सुंदर नव्हतं, फक्त त्याचा अर्थ वाचण्याला तो कळत होता आणि ती व्हायरल झाली होती. मी ती कविता बघितली आणि माझ्या शाळेच्या फलकावर अगदी सुंदर आणि स्वच्छ अक्षरामध्ये ती लिहिली. आणि लिहिल्यानंतर त्याच्या खाली मी अज्ञात कवी लिहिलं, कारण कवी कोणी माहीत नव्हतं, त्याच्या खाली काही लिहिलेलंच नव्हतं. अज्ञात कवी म्हणून मी ते लिहिलं आणि ती पोस्ट जी होती ती व्हायरल केली. अक्षर सुंदर होतं, त्याच्यातला मतितार्थ खूप चांगला होता, त्याला खूप चांगली प्रसिद्धी मिळाली. सोशल मीडियावर सुद्धा ते व्हायरल झालं, अगदी टी व्ही चॅनलला सुद्धा ती बातमी लागली. आणि ती बातमी लागल्यानंतर मुलांनी सुद्धा फळ्यावर लिहिल्यानंतर सरांनी काय लिहिले म्हणून बघितलं, वाचलं, बऱ्याच मुलांनी वाचलं आणि वाचल्यानंतर त्याचा काय परिणाम झाला हे थोडक्यात मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो. एक 4 मिनिटाचा थोडक्यात व्हिडिओ आहे, आपण सगळ्यांनी तो बघावा. पुष्पा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सर्वत्र त्याची क्रेज पाहायला मिळत आहे. अगदी लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच पुष्पाचे फॅन झालेले पाहायला मिळत आहेत. शाळकरी विद्यार्थी तर पुष्पाला आदर्श मानत आहेत. परंतु पुष्पा खरंच आदर्श मानण्यायोग्य आहे का? तरुण पिढी चुकीच्या व्यक्तीला आदर्श मानते का? या प्रश्नांमधून सद्गुरू आश्रमशाळेच्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना जागृत करण्याचा एक वेगळा मार्ग निवडला. अशफाक अत्तार हे सद्गुरू आश्रमशाळेचे शिक्षक आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांमधील पुष्पाची क्रेज पाहून विद्यार्थ्यांना जागृत करण्याचा निर्णय घेतला. त्यांना फेसबुकवर एका अज्ञात व्यक्तीची पुष्पा संबंधित एक कविता मिळाली. या कवितेत कोणाला आदर्श मानावे आणि कोणाला मानू नये हे स्पष्ट लिहिले आहे. ही कविता त्यांनी सुवाच्य अक्षरात शाळेच्या फलकावर लिहिली, ज्यामुळे विद्यार्थ्यांना नेमकं कोणाला आदर्श मानावं हा संभ्रम निर्माण होणार नाही. पाहूयात या उपक्रमामागची त्या सरांची भावना. कोरोनामुळे गेल्या 3 वर्षापासून शाळा बंद होत्या आणि नुकत्याच आता शाळा सुरू झाल्या. शाळा सुरू झाल्यानंतर शाळेच्या मैदानावर मला एक चित्र पाहायला मिळालं. ते म्हणजे बरेच मुलं छोडू गाडी चाला असं करायची, त्याचबरोबर डावा खांदा असेल, उजवा खांदा असेल असा वर चालायची, पाय सुद्धा असे पेले टाकायची, चालायची. पण मी बऱ्याच विद्यार्थ्यांना विचारलं हा नेमका काय प्रकार आहे. तर मुलांनी सांगितलं की हा पुष्पा आहे आणि पुष्पा पिक्चर आहे, त्याच्यामध्ये जो अभिनेता आहे तो असा करतोय. थोडक्यात त्याची क्रेज सगळ्या विद्यार्थ्यांच्यामध्ये मला जाणवली. मग त्याच्यानंतर मी सुद्धा हा पिक्चर नेमका काय आहे बघायचं ठरवलं. पिक्चर पाहिला. पिक्चर पाहिल्यानंतर लक्षात आलं की हा पुष्पा जो आहे तो चंदन तस्कर आहे, तो गुन्हेगार आहे आणि हा गुन्हेगार हा मुलांचा काही आदर्श होऊ शकत नाही. त्यामुळे मुलांच्यामध्ये प्रबोधन करायला पाहिजे ते मनामध्ये विचार आला. आणि त्याच वेळेला सोशल मीडियावरून एक मला पुष्पा नावाची कविता वाचायला मिळाली. खूप छान त्या कवितेमध्ये अज्ञात कवींनी मांडणी केली की तो आपला आदर्श होत आहे, छत्रपती शिवाजी महाराज आपले आदर्श आहे, भारत मातेचं आपण रक्षण केलं पाहिजे असा मतितार्थ त्याचा होता. तर ती जी कविता होती ती एका शाळेच्या फलकावरच केलेली होती, पण त्याच्यामध्ये त्याचं जे अक्षर होतं ते अक्षर एवढं फार सुंदर दिसत होतं, त्यामुळे ती कविता फार इम्प्रेसिव्ह वाटत होती. मी मात्र तो विचार केला की हीच कविता जर सुंदर हस्ताक्षरामध्ये केली तर त्याचा समाज मनावर त्याच्याकडून चांगला परिणाम होईल, चांगली प्रसारित होईल. आणि दुसऱ्या दिवशी मी अगदी सुंदर हस्ताक्षरामध्ये आमच्या शाळेच्या फलकावर ही कविता लिहिली. ती कविता लिहिल्याचं शाळेतले बरेच विद्यार्थी येऊन ही कविता वाचायला लागले आणि ती वाचल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की खरंच पुष्पाची जी आपण ऍक्टिंग करतो ती चुकीची आहे आणि गुन्हेगार आपला काही आदर्श होऊ शकत नाही. आणि त्या दिवसापासून चित्र आमच्या मैदानावर असं पाहायला मिळालं की कुठलाही विद्यार्थी मला त्याच्यानंतर त्याचा डायलॉग म्हणताना किंवा त्याची ऍक्टिंग करताना पाहायला मिळालं नाही. आणि थोडक्यात सोशल मीडियावर सुद्धा मी सगळी अज्ञात कवीने लिहिलेली कविता प्रसारित केली. अक्षर सुंदर, त्यातच मतितार्थ खूप चांगला असल्यामुळं त्याला प्रसिद्धी सोशल मीडियावर मिळाली आणि शाळांमधून बऱ्याच शाळांमधून त्या कविता
विद्यार्थ्यांना दिल्या असायच्या विद्यार्थ्यांचे चांगलं परिवर्तन होतं. त्या सगळ्या सुविधा मी खरं तर धन्यवाद देतो. या कवितेमुळे विद्यार्थ्यांवर काय परिणाम झाला आहे ते पाहूया. आमच्या सरांनी एक फलक तयार केलं. त्या फलकावरती पुष्पा नेमका कोण आहे हे लिहिलं आणि सरांनी सांगितले की त्याच्यामध्ये चंदन म्हणजे तस्करी चंदनाची स्मगलिंग होते, त्यामुळे तो पिक्चर चांगला नाहीये आणि तो गुन्हेगार आहे आणि चंदनाचा स्मगलर म्हणजे कायद्याने तो गुन्हा आहे. मग सगळ्यांना ते कळलं. मी स्वतः पण ते फलक वाचलं. मग सगळ्यांनी वाचल्यानंतर सगळ्यांना कळलं की पुष्पा नेमका कोण आहे. मग सगळ्यांनी ती ऍक्टिंग किंवा डायलॉग असतील ते डायलॉग म्हणायचे आणि ऍक्टिंग करायचं बंद केली. नवीन पिक्चरमध्ये पुष्पा पिक्चर निघाला तेव्हा आमच्या शाळेतील खूप मुले वाकडी चालत होती, त्याच्यातली ऍक्टिंग करत होते. परत आमच्या शाळेतल्या त्या सरांनी फललेखन लिहिले. ते वाचल्यानंतर त्या आम्हाला कळाले हा पुष्पा एक गुन्हेगार आहे. ते वाचल्यानंतर आमच्या शाळेतली मुले वाकडी चालायची पण बंद झाली. एका गुन्हेगाराचा आदर्श मुलांनी घेऊ नये यासाठी आत्तार सरांनी केलेला हा प्रयत्न यशस्वी झाला. या प्रयत्नातून हे दिसून येते की विद्यार्थ्यांना पावलोपावली मार्गदर्शनाची गरज असते आणि अशफाक अत्तार यांच्यासारखे शिक्षक सदैव विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवण्यासाठी प्रयत्नशील असतात. लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा खरा आनंद पाहायचा असेल तर त्यांच्या एकाच खरं तर उपक्रम म्हणजे काय असतं, वेगळे फार काही करायला ची गरज नाही. ज्या वेळेला आपल्याला काहीतरी वेगळी कल्पना सुचते त्यावेळेला आपण जर असं एखादं काहीतरी कार्य केलं तर तो उपक्रम होऊन जातो. हा या व्हिडिओ मागचा उद्देश होता. खरं तर वेळेचं बंधन आहे. माझ्याकडे जवळजवळ 15 ते 20 असे छोटे उपक्रम आहेत. वेळेचं बंधन असल्यामुळे मी काही जास्त आपला जास्त काही वेळ घेणार नाही. पण एक कालच केलेला एक छोटासा व्हिडिओ, एक प्रयत्न, उपक्रमाचा प्रयत्न म्हणून तो फक्त मी दाखवतो. जागतिक चिमणी दिन आम्ही साजरा केलेला आहे. फूड फेस्टिवल आम्ही साजरे केलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहीत असेल गाथा शिवशंभू राजांची हे महानाट्य जवळजवळ 350 विद्यार्थ्यांचं आम्ही स्टेजवर साकारलं. त्या महानाट्याला इस्लामपूर आणि परिसरातून एवढी मोठी गर्दी झाली होती, प्रसिद्धी मिळाली होती की जेवढे आमच्या शाळेच्या आवारामध्ये पब्लिक होतं तेवढंच ते बाहेर होतं. अनेकांनी आम्हाला असं सजेशन केलं की सर इतकं छान तुम्ही हे केलं की आम्ही प्रत्यक्षात ज्या वेळेला महामेरू छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाटक बघितलं होतं त्याच्यापेक्षाही कितीतरी चांगल्या पटीनं तुम्ही सादरीकरण केले. तुमच्या मुलांनी मेहनत घेतलेली आहे आणि तुम्ही भविष्यामध्ये अगदी तिकीट घेऊन सुद्धा हे कार्यक्रम सादर करा. इतकं परफेक्ट तुमचं ते महानाट्य बसलेलं आहे. असे मोठे उपक्रम आम्ही आमच्या शाळेमध्ये राबवलेले आहेत. कालच परवा दिवशी 2 दिवसापूर्वी माझ्या वरांड्यामध्ये सगळीच मुलं, दुपारची सुट्टी असली की सगळीच मुलं खेळायला जातात किंवा वरांड्यामध्ये फिरत असतात. आपल्या सर्वांना माहीत आहे, सगळ्यांच्या शाळेमध्ये ती अवस्था असते. मग पळतात, एकमेकाला थडकतात, काहीतरी दुखापत होते. वारंवार आपण मुलांना सूचना देत असतो पण त्याचा काय फारसा परिणाम होईल असं वाटत नाही. मुलंच आहेत शेवटी ते. मग त्याच्यावर एक डोक्यात माझ्या कल्पना आली की या विद्यार्थ्यांना वरांड्यामध्ये दुपारची सुट्टी असेल किंवा शाळा सुटल्यानंतर असेल एका रांगेतून जाण्यासाठी काय करता येईल. आणि एक कल्पना सुचली होती. ती कल्पना थोडक्यात मी आपल्याला स्क्रीनवर दाखवतो. 25 सेकंदाची फक्त आहे. 4 नंबर. व्हिडिओ छोटा आणि अगदी साधा आहे. मुलांना काहीतरी वेगळं केलं की मुलं अनुकरण त्याचं करतात. मी फक्त एक पट्टी मारली, विनाईल ऑनलाईन मागवलं, 170 रुपयाला मिळालं. त्याच्या पट्ट्या कापल्या आणि ओळीनं त्या वरांड्यामध्ये मी प्रेस केल्या. आता मुलं ओळीनं त्याच्यावर जात आहेत. अगदी एक विद्यार्थी जरी असेल तरी तो विद्यार्थी त्याच्यावर निघून जातो. आणि हे करत असताना माझ्या डोक्यात काहीच विषय नव्हता किंवा प्रसिद्धी वगैरे, पण आमच्या शुभम सरांनी नकळत माझा तो व्हिडिओ आणि ते कॅच केलं आणि सुंदरपैकी व्हिडिओ बनवला. आमच्या शुभम सरांसाठी एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. अजून एक सर 2च मिनिटामध्ये एक किस्सा सांगतो आणि लगेच मी हे करतो. सांगणं गरजेचं आहे ते. उपक्रमामागचा एक विषय सांगतो. गेल्या 10 वर्षापूर्वी माझ्याकडे एक अमोल सासने नावाचा विद्यार्थी होता आणि
त्याला एक वेगळा आजार, अगदी लघवीच्या जागेला एक थोडासा आजार झालेला होता आणि त्याची अशी लघवी करताना ती अशी मागं जायची. आमच्या अधीक्षकाने ते बघितलं आणि मला बोलवून घेतलं. सर म्हटले तो विद्यार्थी बघितला का कसा आहे? मी बघितल्यानंतर म्हटलं मला काय झालं तुला? तर म्हटलं मला जन्मताच सर असा आहे. मग त्याला म्हटलं बा तुझ्या आई वडील कुठं आहेत? तर त्याच्या आई वडील मधभावीला होते. जत तालुक्यामध्ये मधभावी एक छोटंसं गाव आहे. तिथं काय करतात तर म्हणजे चटई वगैरे विकतात, भटकंती करणारे आई वडील आहेत. मी त्याच्या आई वडिलांचा नंबर घेतला, त्याला फोन केला आणि म्हटलं अमोलचा काय विषय हा? तर म्हटले सर जन्मताच त्याला तो आजार आहे आणि डॉक्टरना दाखवलं, पण डॉक्टरने जवळजवळ 4 ते 5 लाख रुपये त्याला खर्च आहे म्हणून सांगितलं. म्हटलं मग तुम्ही का केलेलं नाही? सर म्हटले आम्ही दिवसभर चटई विकायला जातो, त्यावेळेला आमच्या हातातोंडाचा मेळ होतो. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. जगाच्या पाठीवर 1 इंच सुद्धा आम्हाला कुठं जागा नाही आणि त्याचं ऑपरेशन आम्ही कुठं करणार आणि कसं करणार? मी त्याची परिस्थिती लक्षात आल्यानंतर डोक्यामध्ये विषय आला की या मुलाला काहीतरी खरं तर आपल्याला मदत केली पाहिजे आणि गरजेचं आहे. मग त्या ठिकाणी महाराष्ट्र बँक होती, त्या बँकेमध्ये गेलो. बँकेत गेल्यानंतर साहेबांना त्या मुलाची वस्तुस्थिती सांगितली आणि मला त्या मुलाचं बँकेचं अकाउंट काढून पाहिजे म्हणून त्यांना सांगितलं. साहेबांनी सांगितलं की सर त्याचे कसलेही डॉक्युमेंट नाही आहेत, तुम्ही त्याला काढून देऊ शकत नाही आणि शेवटी तो 18 वर्ष पण त्याला पूर्ण नाही, त्यामुळे त्याला देता येत नाही. मी त्यांना साहेबांना विनंती केली की साहेब तुम्हाला जे काही पाहिजे ती शाळेचे सगळे डॉक्युमेंट्स मी देतो, पण काही करून एक सामाजिक काम म्हणून तुम्ही ते करा. साहेबांनी ती विनंती मान्य केली. शाळेचं बोनाफाईड जे काही डॉक्युमेंट्स पाहिजे होते त्यांनी मागितले, ते मी त्यांची पूर्तता केली आणि त्याच्यानंतर साहेबांनी त्याच्या वडिलाचं आणि त्याच्या नावाचं एक खातं काढून मला दिलं. ते खातं काढल्यानंतर मी लोकमतला एक त्याची बातमी केली की अमोलच्या अनमोल आयुष्याला मदतीची गरज आणि त्याची जी काही वस्तुस्थिती होती ती सगळी वस्तुस्थिती त्याच्यामध्ये मांडली. सांगायला अभिमान वाटतो की समाजामध्ये दातृत्वाची माणसं खूप आहेत. त्या माणसांनी त्या बातमी वाचून त्या मुलाला मदत केली. जवळजवळ 3.5 ते 4 लाख रुपये त्याच्या अकाउंटला जमा झाले आणि त्या पैशातून आम्ही KM हॉस्पिटलला त्या विद्यार्थ्याचे 3 ऑपरेशन केले आणि आज तो विद्यार्थी जवळजवळ ग्रॅज्युएशन पूर्ण झाला आहे आणि आयुष्यामध्ये तो आता यशस्वी होत आहे. डॉक्टरने सांगितलं की सर तुम्ही पुढाकार घेतला, तुमच्या शाळेनं पुढाकार घेतला म्हणून आज त्या मुलाचं प्राण वाचले. ते जर ऑपरेशन झालं नसतं तर भविष्यामध्ये त्याच्या जीविताला सुद्धा धोका होता आणि तुमच्यामुळं, तुमच्या शाळेमुळं त्या विद्यार्थ्याला नवीन आयुष्य मिळालेलं आहे. खरं तर आपण सुद्धा आपल्या शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांसमोर वावरत असतो. असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांची परिस्थिती असेल किंवा काही गोपनीय बाबी असतील त्या आपल्याला माहीत नसतात, पण ज्या वेळेला माहीत होतील त्यावेळेला एक सामाजिक कार्य म्हणून आपण ते सगळ्यांनी करायला पाहिजे. आपण सगळेजण करत असालच, पण आणखीन मी थोडंसं आपल्याला जाणीव त्याची करून देतो. समजा आपल्याला नाही जमलं तर समाजामध्ये अनेक दानशूर व्यक्ती असतात किंवा त्यांच्यापर्यंत ते पोहोचवावं. अशा पद्धतीने आपण ती थोडीफार जर मदत केली तर तो एक चांगला उपक्रम होतो, तो एक चांगला सामाजिक उपक्रम होऊ शकतो. आणि अशा पद्धतीनं वेगवेगळे उपक्रम आपण आपल्या शाळेमध्ये राबवू शकतो. वेळेची मर्यादा असल्यामुळं मी काय तुमचा जास्त वेळ घेणार नाही, पण एक छोटासा शेवटचाच किस्सा फक्त सांगतो. आपण सगळेजण शाळेमध्ये कार्यक्रम असतील तर वेगवेगळे फोटो काढतो. प्रत्येकाच्याकडे मोबाईल आहे आणि त्या मोबाईलमध्ये फोटो काढतो, पण ते फोटो काढत असताना बऱ्याच वेळेला फोटो काढता येत नाही. म्हणजे काढताना म्हणजे आपण पकडतो. आता बघा सूर्योदय असतो, सूर्यास्त होतो, नेहमीप्रमाणे होतो, पण पेपरला किंवा मीडियाला किंवा सोशल मीडियावर एखादा वेगळा फोटो छापून येतो. सूर्योदय सूर्यास्त रोज होतो, पण वेगळे पण त्याच्यात काय, वेगळे पण त्या छायाचित्रकाराने टिपलेलं असतं, त्यामुळे ते प्रसिद्धीला पात्र ठरतं. तसं आपण सगळेजण फोटो काढतो. आता उदाहरणार्थ इथला जरी फोटो काढला असला तर तो फोटो काढण्याची कला आहे, कौशल्य आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना एक जाता जाता मी गुण म्हणजे फोटो काढण्याची क्लिप देऊन जातो किंवा टिप्स देऊन जातो, जे आयुष्यभर तुमच्या लक्षात राहील. तुम्हाला तुमच्या सगळ्यांच्याकडे फोटो आहे. सुंदर फोटो कसा काढायचा मी तुम्हाला दाखवतो. थोडासा मोबाईल सगळ्यांनी असेल तर आपला घ्या आणि कॅमेरा फक्त ओपन करा, तुमचा कॅमेरा, आणि सगळ्यांनी घ्या कृपया. तुम्हाला भविष्यामध्ये उपयोगी पडणार आहे. कॅमेरा ओपन करा तुमचा अशा पद्धतीनं. सगळ्यांनी ओपन केलेलं दिसत नाही, थोडंसं सगळ्यांनी करा. थोडंसं वर घ्या आणि स्टेज जो आहे ते स्टेज तुम्हाला सगळ्यांना दिसते. स्टेज दिसत असताना सगळा स्टेजचा सगळा भाग घेऊ नका. भाग फक्त काय करा, इथून सुरुवात करा आणि तिथं सर बसले त्यांच्या थोडंसं पुढं थोडीच अंतर ठेवा. फक्त एक अर्धा इंच इकडे अर्धा इंच असं ठेवा आणि बरोबर सेंटर करा. वरची पण जास्त बाजू घेऊ नका, वरची, आणि खाली पण जास्त घेऊ नका. परफेक्ट जेवढं आपल्याला आवश्यक आहे तेवढंच परफेक्ट त्याच्यामध्ये घ्या. हां, आणि घेताना काय करायचं बघा, बऱ्याच जणांना आपल्याला काय असते, सवय असते की असा आपण मोबाईल एका हाताने धरतो आणि असा टच करतो. असा टच केल्यामुळे काय होतं, मोबाईल हलतो. हल्ल्यामुळे त्याची पिक्सल कमी होते आणि फोटो काही व्यवस्थित येत नाही. त्यामुळे फक्त कॅमेरा हलणार नाही, आपला मोबाईल हलणार नाही, याची दक्षता फक्त घ्या. आणि घेत असताना मी 1 2 3 स्टार्ट म्हणेन. स्टार्ट म्हटल्यानंतरच क्लिक करा, त्याच्या आधी क्लिक करू नका. हां, चला तयार सगळे. 1 2 3 स्टार्ट. बघा बरं फोटो निघाला का? हां, माझा वैयक्तिक नंबर ज्यांच्याकडे असेल त्यांनी मला पाठवा, नसेल तर ग्रुपला पाठवा. मगापासून मी बरेच जणांचे फोटो काढले,
शिक्षण परिषदेमध्ये नेहमी काढत असतो, पेपरलाही बातम्या देत असतो, पण माझा फोटो सर कधी कोण काढत नाही. त्यामुळे तुम्हाला आता तुम्हाला पाठवा. आणि तुम्हाला माहित असेल मगाशी इथं सत्काराचा कार्यक्रम चालला होता, त्यावेळेला मी तुमचा सुद्धा सगळ्यांचा फोटो काढलाय, खूप छान फोटो काढलाय एआयच्या मदतीनं. आता एआय आलेलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, खूप पुढचं टेक्नॉलॉजी आहे. आणि एआयच्या माध्यमातून काढलेला फोटो आहे. त्याचं वैशिष्ट्य असं आहे, अगदी शेवटच्या बाकावर बसलेले मॅडम आहेत, त्यांचा सुद्धा चेहरा आणि त्यांची भावमुद्रा त्या कॅमेऱ्यामध्ये टिपली जाते. याच्या आधी कधी तुम्ही टिपलाय का असा फोटो? कधीच नाही. जवळच्याला ठीक आहे, पण एवढ्या मागच्याशी भावमुद्रा कुठलाही असेल तरी, अगदी तुम्ही एखाद्या डोक्याच्या मागे लपला असेल तरी त्याची भावमुद्रा याच्यामध्ये स्पष्टपणे जाणवते. तुम्हाला जर बघायचं असेल तर मी तुम्हाला तो पाठवतो. फक्त कुणाला पाहिजे असेल त्यांनाच मी पाठवतो. फक्त बोटवर करा, ज्यांना पाहिजे त्यांनी फक्त बोटवर करा. नको असेल तर मी पाठवणार. बाकीच्या कुणाला नको आहे नाही, ग्रुपला नाही, मी देणार, ग्रुपला टाकणार की, पण पाहिजे त्यांनाच देणार. कसं आहे, फुकटची किंमत नसते. त्यामुळे हात वर करा, ज्यांना पाहिजे त्यांना मी देणार. ठीक आहे, बऱ्याच जणांना पाहिजे आहे. 97 384 998 माझा गुगल पे नंबर आहे. 50 रुपये पाठवतो तुम्हाला. फुकट देऊन काय उपयोग आहे सर? तुम्ही 50 रुपये देऊन फोटो जर घेतला, अल्बम मध्ये लावून ठेवाल, माझंही नाव तुमच्या स्मरणात राहील की सरांनी फोटो काढला होता, छान काढलाय म्हणून, आहे की नाही? असा जर पाठवलं तर कोण लक्ष देणार नाही. ठीक आहे, असं विनोदाचा भाग होता. त्यामुळं हा, आणि एआय महत्वाचा विषय आता आलेला, त्याच्यावरच एकच मिनिट सांगतो की एआय आता आलेला आहे, त्याचा आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये खूप आपल्याला उपयोग होतोय. काही जण वापरतायत, काही जणांना अजून ते वापरायचं माहीत नाही, अज्ञान आहे. पण थोडंसं ज्यांना माहीत नाही त्यांनी कृपया ते माहीत करून घ्या. कारण आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये, शैक्षणिक क्षेत्रात असेल की कुठल्याही क्षेत्रामध्ये एआय खूप चांगली माहिती देते. अगदी तुम्ही वर्गामध्ये शिकवत असताना एखादा प्रश्न तुम्हाला जर अडचणीचा वाटला, समजत नसेल, तो प्रश्न जरी तिथे टाकला, त्याला कमांड दिली तर त्याची उत्तरं तुम्हाला सगळ्यांना मिळत आहेत, जे काय असेल ते. फक्त एक लक्षात घ्या, एआयवर पूर्णपणे 100% विश्वास पण ठेवू नका. काही बाबी त्याच्याकडे चुकीच्या पण येत आहेत. कारण एआयला जो पुरवलेला डेटा आहे, तो डेटा स्कॅन करतो ते आपल्याला पाठवतं. आणि आपण डोळे झाकून हाय तसा जर फॉरवर्ड केला तर आपण अडचणीत येऊ शकतो. एक नुकतंच घडलेलं उदाहरण तुम्हाला सांगतो थोडक्यात. एका दैनिकामध्ये एका पत्रकारांनी, आपल्याच तालुक्यात आहे, मी दैनिकाचं नाव सांगत नाही, तर त्या दैनिकामध्ये एक बातमी छापली साळींदराच्या विषयी. साळींदर तुम्हाला माहिती आहे, साळींदर हा प्राणी कुळातला प्राणी आहे. आणि त्या पत्रकारांनी साळींदराच्या विषयी माहिती लिहिली की साळींदर आकाशामध्ये उडतो, साळींदर झाडावर बसतो, साळींदर फळे खातो. आणि ती बातमी छापून आली. विशेष म्हणजे एका चांगल्या दैनिकामध्ये ती बातमी छापून आल्यानंतर प्राणी मित्रांनी, पक्षी मित्रांनी आक्षेप घेतला आणि त्यांना विचारलं, संपादकांना फोन केला. अहो म्हटले, हा प्राणी कुळातला प्राणी आहे आणि हा कसा उडतो आम्हाला दाखवा म्हटले, हा फळे कसे खातो आम्हाला दाखवा म्हटले. मग पुन्हा त्यांच्या लक्षात आलं की त्या पत्रकारांनी एआय वरनं माहिती घेतलेली होती. एआयनं स्कॅन केलं, त्याला पक्षी वाटला, म्हणून पक्षाचे जे काही गुणधर्म होते ते गुणधर्म त्याने दिले. पत्रकारांनी पण ते उचलले, हाय तसे फॉरवर्ड केले, दुसऱ्या दिवशी छापून आले आणि असा प्रकार घडला. त्यामुळे अशा चुकीच्या बाबी सुद्धा एआयच्या होऊ शकतात. त्यामुळं एआय आपण 100% वापरलं पाहिजे, पण ते जाणीवपूर्वक आणि जागरूकपणे वापरलं पाहिजे. एवढी सूचना मी आपल्या सर्वांना करतो. आदरणीय जाधव सरांनी 2 मिनिटाचे जवळजवळ 20 मिनिटं मला दिलीत, म्हणण्यापेक्षा मी घेतलीत. आपणही सगळ्यांनी शांतपणे माझ्या शाळेचे उपक्रम ऐकून घेतले. भविष्यात जर संधी मिळाली तर अजून भरपूर उपक्रम आहेत, जवळजवळ तास 1.5 तास तरी चालेल. व्हिडिओ पण मी आणले होते, पण आपल्या सगळ्यांची बसण्याची कपॅसिटी, ऐकण्याची मानसिकता आणि दिलेली मर्यादा याचा विचार करून मी या ठिकाणी थांबतो. संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.